Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 21 of chapter number 4 angles and pairs of angles from 7th standard mathematics. प्रॅक्टिस सेट 21 मध्ये टोटल 3 क्वेश्चन्स आहेत. यातील फर्स्ट 2 क्वेश्चन्स आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह केलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये हा जो थर्ड क्वेश्चन आहे तो आपण सॉल्व्ह करणार आहोत. सो क्वेश्चन नंबर 3, इन द आयसोसेलेस ट्रायंगल ABC अँगल A अँड अँगल B आर इक्वल. काय दिलेले आहे की आयसोसेलेस ट्रायंगल ABC आहे. आयसोसेलेस ट्रायंगल म्हणजे काय, तर ज्या ट्रायंगलमध्ये मधले दोन अँगल्स हे इक्वल मेजरचे असतात. सो इथे क्वेश्चन मध्येच त्यांनी दिलेले आहे की इन द आयसोसेलेस ट्रायंगल ABC अँगल A अँड अँगल B आर इक्वल. सो आयसोसेलेस ट्रायंगल हा आपण कशा प्रकारे ड्रॉ करू शकतो हे पहा. अशा प्रकारे या आयसोसेलेस ट्रायंगल मध्ये अँगल A आणि अँगल B हे इक्वल मेजरचे आहेत. पुढे काय दिलेले आहे, अँगल ACD इज अन एक्सटिरियर अँगल ऑफ ट्रायंगल ABC. अँगल ACD हा ट्रायंगल ABC चा कोणता अँगल आहे, एक्सटिरियर, राईट. सो आता इथे डी कुठे आहे, डी कुठेच नाहीये, बरोबर. मग हे आहे A, हा आहे C, डी कुठे असणार तर इकडे या साईडला, बरोबर. साईड BC ला एक्सटेंड करून हे पहा अशा प्रकारे एक्सटेंड करून इथे हा पॉइंट घेऊयात आपण डी. झाला इथे अँगल तयार, ट्रायंगल ABC चा एक्सटिरियर अँगल, अँगल ACD. ओके, आता पुढे आपण रीड करूयात. द मेजर्स ऑफ अँगल ACB अँड ACD आर 3x - 17 डिग्री अँड 8x + 10 डिग्री रिस्पेक्टिव्हली. काय दिलेले आहे तर अँगल ACB याचे मेजर किती आहे, 3x - 17 डिग्री. इथे राईट करून घेऊयात, 3x - 17 डिग्री. तर अँगल ACD कुठे आहे, अँगल ACD हे पहा, अँगल ACD. इथे आपण अशा प्रकारे अँगल फॉर्म करूयात. हे पहा इथे आहे अँगल ACD आणि याचे मेजर काय दिलेले आहे, 8x + 10 डिग्री. इथे राईट करून घेऊयात, 8x + 10 डिग्री. फाइंड द मेजर्स ऑफ अँगल ACB अँड अँगल ACD. मग आता काय करायला सांगितलेले आहे आपल्याला, क्वेश्चन मध्ये मेजर्स दिलेले आहेत अँगल ACB आणि अँगल ACD यांचे, पण कशा प्रकारे दिलेले आहेत तर 3x - 17 डिग्री आणि 8x + 10 डिग्री अशा प्रकारे मेजर्स दिलेले आहेत. मग क्वेश्चन मध्ये आपल्याला काय करायला सांगितले की यांचे एक्झॅक्ट मेजर किती असणार आहे अँगल ACB आणि अँगल ACD चे, ते फाइंड आउट करायला सांगितले. त्याचबरोबर ऑल्सो फाइंड द मेजर्स ऑफ अँगल A अँड अँगल B. अँगल A आणि अँगल B या दोघांचेही मेजर्स आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेले आहेत. सो इथे आपल्याला टोटल 4 अँगल्सचे मेजर्स फाइंड आउट करायचे आहेत. अँगल ACB, मग अँगल ACD, मग अँगल A आणि अँगल B. आता ही फिगर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व करा. तुम्हाला काय दिसतं या फिगरमध्ये, क्वेश्चन तुम्हाला रीड केलं की असं वाटेल की बापरे काय कठीण क्वेश्चन आहे, काय विचारलंय. पण अजिबात घाबरायचं नाहीये, अजिबात गडबड करायची नाहीये, खूप इझी क्वेश्चन आहे. फिगरकडे व्यवस्थित लक्ष द्या. काय दिसतंय तुम्हाला, इथे ही एक स्ट्रेट लाईन दिसते तुम्हाला. हे पहा, या स्ट्रेट लाईनवर 2 अँगल्स फॉर्म झालेले आहेत, बरोबर. अँगल ACB आणि अँगल ACD. अँगल ACD हा ट्रायंगल ABC चा एक्सटिरियर अँगल आहे. तर या एक्सटिरियर अँगलचा ऍडजसेंट अँगल आहे अँगल ACB आणि हा ऍडजसेंट इंटिरियर अँगल आहे ट्रायंगल ABC चा, बरोबर. आणि हे दोन्ही अँगल्स एका स्ट्रेट लाईनवर फॉर्म झालेले असल्यामुळे हे अँगल्स इन अ लिनियर पेअर आहेत. आणि तुम्हाला तर माहीतच आहे की जे अँगल्स लिनियर पेअर फॉर्म करतात त्यांच्या मेजरचे सम किती असते, 180 डिग्री, बरोबर. सो चला आपण इथे राईट करून घेऊयात. अँगल ACB अँड अँगल ACD form a pair of linear angles. So measure of angle ACB plus measure of angle ACD is equal to 180 degree. आता इथे आपण अँगल्स इन अ लिनियर पेअरची प्रॉपर्टी यूज केलेली आहे. मेजर ऑफ अँगल ACB प्लस मेजर ऑफ अँगल ACD इज इक्वल टू 180 डिग्री. ACB चे काय मेजर आहे तर 3x - 17 डिग्री आणि ACD अँगल ACD चे मेजर काय दिलेले आहे 8x + 10 डिग्री. इथे राईट करून घेऊयात, इज इक्वल टू 180 डिग्री.
आता हे जे ब्रॅकेट्स आणि डिग्रीचं साईन आहे ते आपण इथून आत्ता सध्या काढून टाकूयात, म्हणजे आपल्याला सॉल्व्ह करायला इझी जाईल. तर हे पहा, अशा प्रकारे इथे आपण राईट करणार विदाऊट ब्रॅकेट. आता मला सांगा, इथे आहे 3x आणि इथे आहे 8x. 3x प्लस 8x किती होतं? येस, 11x. आता इकडे व्यवस्थित लक्ष द्या. आपण काय केले? 3x प्लस 8x केलं, 11x आलं. आता इथे रिमेनिंग काय काय आहे? तर -17 प्लस 10. इथे आहे मायनसचे साईन, इथे आहे प्लसचं साईन. मायनस प्लस जेव्हा एकत्र येतात तेव्हा आपल्याला काय करायचं असतं? मोठ्या नंबरमधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करायचा असतो. सो 17 मायनस 10 किती येतात? 7. साईन कोणते देणार आपण? तर मोठ्या नंबरचे. मोठा नंबर आहे 17, त्याचे साईन आहे मायनस. सो इथे येणार मायनस इज इक्वल टू 180 डिग्री. आता आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे एक्सची, बरोबर. सो 11x इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला राहणार, पण हा 7 जो आहे त्याला आपल्याला इथून गायब करावा लागणार. तो इथून कसा जाणार? तर त्याला आपल्याला काय करावं लागणार? इक्वल टूच्या राईट हँड साईडला पाठवावं लागणार, हो की नाही. तेव्हाच इथे x एकटा राहणार आहे. आता एकटा तर राहणार नाही आत्ताच, तो त्याच्याबरोबर 11 येणारच आहे. पण आता काय करूयात मग आपण? हा जो -7 आहे त्याला इक्वल टूच्या राईट हँड साईडला पाठवूयात. पण हा असाच जाणार का? तर नाही, त्याचे साईन चेंज होणार जाते वेळी. सो 180 डिग्री प्लस 7. मायनसचे काय झाले? प्लस झाले. आता 11x ॲज इट इज आपण राईट करून घेऊयात. 180 प्लस 7 किती होतं? 187, राईट. 11x ॲज इट इज. आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, जसं की मी तुम्हाला आधी म्हटलं. पण x बरोबर 11 सुद्धा आहे. मग हा 11 इथून कसं काय जाणार? आता 11ला आपल्याला घालवावं लागणार की नाही, पण तो कसं जाणार? विचार करा, इथे 11 आणि x या दोघांचं काय रिलेशन आहे? तर दोघेही मल्टिप्लिकेशनच्या रिलेशनमध्ये आहेत, हो की नाही. दोघांच्या मध्ये कोणतंच साईन नाही आहे, ना मायनस ना प्लस, हो की नाही. दोघांच्या मध्ये कोणतंच साईन नाही आहे, म्हणजे ते मल्टिप्लिकेशनच्या रिलेशनमध्ये आहेत, त्यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशनचे साईन आहे. मग या 11ला जर आपण 11नेच डिवाइड केले तर हा 11 इथून जाणार, हो की नाही. 11 1 जार 11, मग रिमेनिंग काय राहणार? फक्त x. पण आपल्याला फक्त लेफ्ट हँड साईडलाच 11ने डिवाइड करावं लागणार का? नाही, आपल्याला दोन्हीकडे सेम प्रोसेस करावी लागते, हो की नाही. सो इथे आपण डिवाइड करूयात 187ला आणि 11xला 11ने. 11 1 जार 11 राहिला की नाही. इथे x फक्त रिमेनिंग, हो की नाही. आता इथे 187ला 11ने डिवाइड करूयात. 11ने 187ला डिवाइड केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 17. मग x इज इक्वल टू काय आलं? 17, हो की नाही. एक्सची व्हॅल्यू आली 17. आता इथे अँगल ACBचे काय मेजर दिलेले आहे क्वेश्चनमध्ये? इथे आपण राईट करून घेऊयात. अँगल ACB इज इक्वल टू 3x मायनस 17 दिलेलं आहे आणि एक्सची व्हॅल्यू आता आपण फाइंड आउट केलेली आहे, हो की नाही. 17 डिग्री आलेला आहे. सो इथे आपण एक्सची व्हॅल्यू टाकून घेऊयात. 3. आता 3 आणि x या दोघांमध्येही कोणतंच साईन नाही आहे, म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साईन आहे. सो मल्टिप्लाइड बाय एक्सची काय व्हॅल्यू आहे? 17. सो 17 मायनस 17. आता 17 3 जार किती? 17 3 जार 51 मायनस 17. 51 मधून 17 सबट्रॅक्ट केल्यानंतर किती राहतात? 34 डिग्री. मेजर ऑफ अँगल ACB किती आलेला आहे? 34 डिग्री. आता आपण फाइंड आउट करूयात ट्रायंगल ABCचा एक्सटिरियर अँगल कोणता आहे? अँगल ACD. त्याचे मेजर काय दिलेले आहे क्वेश्चनमध्ये? तर 8x प्लस 10 डिग्री. सो काय येणार नेक्स्ट स्टेपमध्ये? 8 मल्टिप्लाइड बाय एक्सची काय व्हॅल्यू आहे? 17 मल्टिप्लाइड बाय 17 प्लस 10. 17 8 जार किती? 17 8 जार 136 प्लस 10. 136 प्लस 10 किती होतात? 146. सो मेजर ऑफ अँगल ACD इज इक्वल टू किती आलेला आहे? 146 डिग्री. लक्षात घ्या, इथे
अँगल ए सी बी याचे मेजर काय आले 34 डिग्री. तर अँगल ए सी डी याचे मेजर काय आलेले आहे 146. आता आपण दोन अँगल्स हे जे फर्स्ट क्वेश्चन विचारलेला होता, फाइंड द मेजर्स ऑफ अँगल ए सी बी अँड ए सी डी यांच्या व्हॅल्यूज यांचे मेजर आपण फाइंड आउट केलेले आहे. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचे आहे मेजर ऑफ अँगल ए आणि मेजर ऑफ अँगल बी. सो चला फाइंड आउट करूयात. आता इथे जागा थोडी कमी आपल्याला आन्सर राईट करायला. सो अशा प्रकारे आपण थोडीशी जागा करून घेऊया. आपल्याला अँगल ए आणि अँगल बी यांचे मेजर फाइंड आउट करायचं आहे, ओके नाही. सो इथे आपण अँगल एला एक्स डिग्री इतकं घेऊयात मेजर अँगल एचे. सो लेट द मेजर ऑफ अँगल ए बी एक्स डिग्री. जर अँगल ए एक्स डिग्रीचा असेल तर अँगल बी किती डिग्रीचा असणार. दोन्हीही इक्वल मेजरचे आहेत की नाही, क्वेश्चनमध्ये आपल्याला दिलेले आहे. सो इथे आपण राईट करूयात मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल बी. ए जर एक्सचा आहे एक्स डिग्रीचा तर बी सुद्धा एक्स डिग्रीचाच असणार, ओके नाही. आता मला सांगा तुम्हाला प्रॉपर्टी ऑफ अन एक्सटिरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल आठवतीये का. आपण काय शिकलो होतो त्या प्रॉपर्टीमध्ये. द मेजर्स ऑफ अन एक्सटिरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल इज इक्वल टू द सम ऑफ द मेजर्स ऑफ इट्स रिमोट इंटिरियर अँगल्स, ओके नाही. म्हणजेच काय तर एक्सटिरियर अँगलचे जेवढे मेजर आहे तेवढेच मेजर हे या अँगलपासून दूर असणारे हे जे ट्रायंगलचे इंटिरियर अँगल्स आहेत त्यांच्या मेजरच्या सम इतके असते, बरोबर. आता इथे अँगल ए सी डी किती मेजरचा आपण फाइंड आउट केलेला आहे 146. म्हणजेच अँगल ए आणि अँगल बी या दोघांचे मेजर मिळून 146 इतके असणार आहे, बरोबर. सो इथे आपण आपली प्रॉपर्टी राईट करून घेऊयात. Here angle ACD is the exterior angle of triangle ABC, right? So measure of angle ACD is equal to, very good, angle measure of angle A plus measure of angle B. Angle A चे किती मेजर आहे x डिग्री प्लस अँगल B किती मेजर आहे तर त्याचे सुद्धा x डिग्री, कारण दोन्हीही अँगल्सचे मेजर हे इक्वल आहे. आणि मेजर ऑफ अँगल ए सी डी आपण किती फाइंड आउट केलेला आहे 146, राईट. सो इथे राईट करून घेऊयात 146 डिग्री. आता इथे एक्स प्लस एक्स किती होणार एक्स प्लस एक्स 2x. आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे की नाही. मग फक्त एक्सच राईट हँड साईडला राहणार आणि हा जो 2 आहे या 2ला आपल्याला इथून घालवून टाकायचंय, गायब करायचंय. कसं जाणार. आता इथे 2 आणि x या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशनचे रिलेशन असल्यामुळे इथे आपल्याला या 2ला 2ने डिवाइड करावं लागणार, तरच हा 2 इथून निघून जाणार की नाही. निघून जाणार म्हणजे आता विचार करा या 2ला आपण 2ने डिवाइड केले तर इथे काय आन्सर येणार 2 1 जा 2, ओके नाही. मग फक्त x इथे राहणार. चला आता आपण इथे इक्वल टूच्या राईट हँड साईडला आणि लेफ्ट हँड साईडला दोन्हीकडे 2ने डिवाइड करूया. सो हे पहा इथे आपण 2ने डिवाइड करूया, तसेच 146 ला सुद्धा 2ने डिवाइड करूयात. आपल्याला दोन्ही साईडला सेम नंबर्सने डिवाइड करावे लागते. आता 2 1 जा 2, इथे 2ने 146 ला डिवाइड करा. 146 ला डिवाइड केल्यानंतर 2 7 जा 14 आणि 2 3 जा 6 73 आले. इथे x हा एकटाच शिल्लक राहिलेला आहे, ओके नाही. म्हणजे x ची व्हॅल्यू किती आहे x ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 73 डिग्री. x किती आहे 73 डिग्री. x म्हणजे काय तर अँगल ए. अँगल ए चे मेजरमेंट किती आलेलं आहे मग मेजर तर 73 डिग्री. आता अँगल ए इतकाच अँगल बी आहे, दोघांचेही मेजर सेम आहे की नाही. सो ए जर 73 डिग्री आहे तर बी सुद्धा 73 डिग्री इतकाच येणार, हो की नाही. सो इथे आपले हे आन्सर कंप्लीट झालेले आहे. हे पहा आधी आपण काय केलंय एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट केली, त्यानंतर आपण मेजर ऑफ अँगल ए सी बी किती असणार आहे ते फाइंड आउट केले. मेजर ऑफ अँगल ए सी बी 34 डिग्री आलं. मग मेजर ऑफ अँगल ए सी डी जो ट्रायंगल ए बी सीचा एक्सटिरियर अँगल आहे, हे पहा अँगल ए सी डी याचं काय मेजर आलेलं तर 146. त्यानंतर आपण अँगल ए आणि अँगल बी या दोन्ही अँगल्सचे मेजर फाइंड आउट केले, किती आले 73 डिग्री.
Now let's write the final answer of this question. The measures of angle ACB, angle ACD, angle A and angle B are 34 degree, 146 degree, 73 degree and 73 degree respectively. क्वेश्चन नंबर 3 से हे कंप्लीट आन्सर. आता इथे एक लक्षात घ्या, आपण ही एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देत आहे. अँगल ए आणि अँगल बी या दोन्ही अँगल्सचे मेजर फाइंड आउट करण्यासाठी आपण कोणती प्रॉपर्टी यूज केली होती? तर द प्रॉपर्टी ऑफ ॲन एक्सटिरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल, राईट. या प्रॉपर्टीच्या ऐवजी आपण दुसरी प्रॉपर्टी कोणती? ट्रायंगलच्या इंटिरियर अँगल्सच्या मेजरचे सम हे 180 डिग्री असते. ही प्रॉपर्टी यूज करून सुद्धा आपण मेजर ऑफ अँगल ए आणि मेजर ऑफ अँगल बी फाइंड आउट करू शकतो. आता ती प्रॉपर्टी यूज करून तुम्ही स्वतः आन्सर फाइंड आउट करायचे आहे. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. वी विल मीट अगेन इन आवर नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन कीप लर्निंग, कीप एन्जॉयिंग. बाय बाय.